गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण न्यू टॉपिक स्टार्ट करतोय, अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. तर आपण लास्ट लेक्चरला अल्कोहोल्स, फेनॉल्स अँड इथर्स हा टॉपिक आपण कंप्लीट केला आहे. तर आज आपण पाहतोय थर्ड टॉपिक, अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. पहा, अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स, तर या तिन्हीमध्ये एक कॉमन फंक्शनल ग्रुप आहे. अल्डिहाइड्स, केटॉन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स ह्या तिन्हीमध्येही एक कॉमन फंक्शनल ग्रुप आहे आणि तो म्हणजे कोणता? कार्बोनिल ग्रुप. कोणता? कार्बोनिल ग्रुप. आणि त्यामुळे अल्डिहाइड्स, केटॉन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिडला आपण काय म्हणतोय? कार्बोनिल कंपाऊंड्समध्ये. पहा, कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणजे काय ते फर्स्ट आपण पाहूया. कार्बोनिल कंपाऊंड्स. कार्बोनिल कंपाऊंड्स, कंपाऊंड्स containing, definition, compounds containing carbonyl group. compounds containing carbonyl group. कार्बोनिल ग्रुप म्हणजे कोणता ग्रुप? तर C डबल बॉन्ड O आणि ह्या दोन कार्बनच्या राहिलेल्या व्हॅलन्सी. दिस इज कॉल्ड कार्बोनिल ग्रुप. म्हणजे कार्बोनिल ग्रुप म्हणजे काय? ज्या फंक्शन ग्रुपमध्ये कार्बन ॲटम हा ऑक्सिजन ॲटमला डबल बॉन्डने अटॅच असतो आणि राहिलेल्या दोन व्हॅलन्सी कार्बनच्या फ्री असतात, अशा फंक्शन ग्रुपला आपण काय म्हणतोय? कार्बोनिल ग्रुप म्हणतोय. आणि ज्या कंपाऊंडमध्ये असा कार्बोनिल ग्रुप असतो त्या सर्व कंपाऊंडला आपण काय म्हणतो? कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणतो. मग कार्बोनिल कंपाऊंडचे डेफिनेशन काय झाली? कंपाऊंड्स कंटेनिंग कार्बोनिल ग्रुप आर कॉल्ड कार्बोनिल कंपाऊंड्स. अल्डिहाइड्स, केटॉन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड हे तिन्ही कोणते आहेत? कार्बोनिल कंपाऊंड आहेत. त्याचं रिझन काय? तर या तिन्हीमध्ये कोणता फंक्शन ग्रुप आहे? एक कॉमन कोणता? कार्बोनिल ग्रुप. ह्या तिन्हीमध्येही ग्रुप कोणता आहे? कार्बोनिल ग्रुप आहे. पहा, इथे आपण एक टेबल तयार करतोय आणि त्या टेबलमध्ये आपण लिहितोय क्लास आणि जनरल फॉर्म्युला. याच्या व्यतिरिक्त अजून कोणकोणते आहेत कार्बोनिल कंपाऊंड ते आपण इथे लिहितोय. पहा, क्लास, जनरल फॉर्म्युला, क्लास, जनरल फॉर्म्युला. क्लास फर्स्ट aldehydes. The general formula of aldehyde is, aldehydes हे जनरली कसं लिहितात? R C डबल बॉन्ड O H. दिस इज aldehyde. नेक्स्ट इज केटोन्स. केटोन्स हे जनरली कसं लिहितात? R C डबल बॉन्ड O R डॅश. R डॅश म्हणजे सुद्धा काय आहे? अल्काइल ग्रुपच आहे. लक्ष ठेवा, आर आणि आर डॅश हे काय? अल्काइल ग्रुप आहेत. ते सेम असू शकतात किंवा डिफरंट पण असू शकतात. त्यानंतर आहे नेक्स्ट कार्बोक्सिलिक ॲसिड्स. नेक्स्ट इज कार्बोक्सिलिक ॲसिड्स. कार्बोक्सिलिक ॲसिड्स हे आपण जनरली कसं लिहितो? आर सी डबल बॉन्ड O OH. दिस इज कार्बोक्सिलिक ॲसिड्स. त्यानंतर आहे नेक्स्ट इस्टर्स. जनरल फॉर्म्युला आर सी डबल बॉन्ड O R डॅश. दिस इज इस्टर. याच्यामध्ये नेक्स्ट आहे ॲसिड क्लोराईड. नेक्स्ट इज ॲसिड क्लोराईड. ॲसिड क्लोराईडचा जनरल फॉर्म्युला काय? आर सी डबल बॉन्ड O Cl आणि लास्ट आहे अमाइड. लास्ट इज अमाइड. अमाइड म्हणजेच काय? तर आर सी डबल बॉन्ड O NH2. दिस इज कॉल्ड अमाइड. ह्या सर्व कंपाऊंड्समध्ये एक ग्रुप तुम्हाला कॉमन दिसतोय. कोणता? तो म्हणजे C डबल बॉन्ड O. याच्यामध्ये काय आहे? C डबल बॉन्ड O. अल्डिहाइड्स काय आहे? तर हा C डबल बॉन्ड O म्हणजेच काय? तर कार्बोनिल ग्रुप. अल्डिहाइड्समध्ये कार्बोनिल ग्रुपच्या एका साईडला काय अटॅच आहे? तर R अटॅच आहे. R म्हणजेच काय? अल्काइल ग्रुप. अल्काइल ग्रुपमध्ये काय असणार आहे? कार्बनटम आणि तो कार्बनटम ह्या कार्बनटमला अटॅच असणार आहे. म्हणजे अल्डिहाइड्समध्ये कार्बोनिल ग्रुपच्या एका साईडला कार्बन आहे, दुसऱ्या साईडला काय आहे? हायड्रोजन आहे. कार्बोनिल ग्रुपच्या एका साईडला कार्बन असेल आणि दुसऱ्या साईडला जर हायड्रोजन असेल तर तो कंपाऊंड कोणता असतो? अल्डिहाइड्स. इथे पण पहा, इथे पण एक कॉमन ग्रुप आहे. तो म्हणजे कोणता? कार्बोनिल ग्रुप C डबल बॉन्ड O. ह्या साईडला काय आहे? कार्बन. ह्या साईडला काय आहे? कार्बन. केटोन्स म्हणजे काय? तर केटोन्समध्ये सेंटरला C डबल बॉन्ड O म्हणजे कार्बोनिल ग्रुप आणि त्याच्या दोन्ही साईडला काय अटॅच असतात? कार्बन ॲटम अटॅच असतात. दिस इज कॉल्ड केटोन्स. नेक्स्ट कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये पण आहे
सी डबल बॉन्ड ओ, एका साईडला काय अटॅच आहे कार्बन, दुसऱ्या साईडला OH. कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये सी डबल बॉन्ड ओला एका साईडला कार्बन असतो, दुसऱ्या साईडला OH ग्रुप असतो. दिस इज कॉल्ड कार्बोक्सिलिक ॲसिड. इथे पहा इस्टरमध्ये पण आहे सी डबल बॉन्ड ओ, हा सुद्धा कार्बोनिल कंपाऊंड आहे इस्टर. पहा एका साईडला काय अटॅच आहे आर म्हणजे कार्बन आहे आणि दुसऱ्या साईडला काय अटॅच आहे OR आहे. OR डॅश, OR किंवा OR डॅश ते सेम असतील, हे R डॅश सेम असेल किंवा डिफरंट असेल, म्हणजेच काय अटॅच आहे अल्कॉक्सी ग्रुप अटॅच आहे. पहा कार्बन ग्रुपच्या एका साईडला कार्बन आणि दुसऱ्या साईडला जर OR अटॅच असेल, अल्कॉक्सी ग्रुप अटॅच असेल तर त्याला म्हणायचं इस्टर. ॲसिड क्लोराईड सुद्धा कार्बोनिल कंपाऊंड आहे. सेंटरला सी डबल बॉन्ड ओ आहे, त्याच्या एका साईडला कार्बन आहे आणि दुसऱ्या साईडला Cl आहे, क्लोरीन आहे. दिस इज कॉल्ड ॲसिड क्लोराईड. आणि अमाइडमध्ये काय आहे पहा, दिस इज कार्बोनिल ग्रुप, एका साईडला कार्बन दुसऱ्या साईडला आहे NH2 ग्रुप. अमाइड म्हणजे काय, सेंटरला कार्बोनिल ग्रुप, एका साईडला कार्बन असेल दुसऱ्या साईडला NH2 ग्रुप असेल तर आपण याला काय म्हणतो अमाइड. आलं लक्षात. तर हे सर्व कोणते कंपाऊंड आहेत तर कार्बोनिल कंपाऊंड्स आहेत. कारण या सर्व कंपाऊंड्समध्ये एक ग्रुप कॉमन आहे, तो म्हणजे कोणता कार्बोनिल ग्रुप. आणि त्यामुळे आपण या सर्व कंपाऊंडला काय म्हणतोय कार्बोनिल कंपाऊंड्स. आपल्याला ह्या टॉपिकमध्ये कोणते कार्बोनिल कंपाऊंड डिस्कस करायचे आहेत तर अल्डिहाइड्स. कोणकोणते तर अल्डिहाइड्स, केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. समजलं सर्वांना, हे नोट करा. आपण पाहतोय फर्स्ट अल्डिहाइड्स अँड केटोन्स. तर अल्डिहाइड्स अँड केटोन्स कंप्लीट झाल्यानंतर आपण पाहतोय थर्ड पार्ट कार्बोक्सिलिक ॲसिड्स. तर आधी आपण फर्स्ट काय पाहूया अल्डिहाइड्स अँड केटोन्स. पहा अल्डिहाइड्स अँड केटोन्स, तर याच्यामध्ये आपण फर्स्ट अल्डिहाइड्स म्हणजे काय ते पाहूया. व्हॉट आर अल्डिहाइड्स, अल्डिहाइड्स म्हणजे काय. पहा अल्डिहाइड्स, तर अल्डिहाइड्स आपण जनरली कसं लिहितो, आत्ताच आपण लिहिलं होतं इथं. पहा RC डबल बॉन्ड OH. दिस इज कार्बन ग्रुप, एका साईडला कार्बन दुसऱ्या साईडला हायड्रोजन. आलं लक्षात. दिस इज कॉल्ड अल्डिहाइड. हेच अल्डिहाइड अजून आपण कसं लिहू शकतो RCHO, हे असं लिहितात. लक्षात सी डबल बॉन्ड OH ग्रुप हा असं लिहितात CHO. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचं आहे डेफिनेशन. हां अल्डिहाइडची डेफिनेशन काय आहे. अल्डिहाइड्स आर दी डेफिनेशन अल्डिहाइड्स आर दी फर्स्ट oxidation. Aldehydes are the first oxidation products of primary alcohols. Aldehydes are the first oxidation products of primary alcohols. म्हणजे प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर जो फर्स्ट कंपाऊंड तयार होतो तो कंपाऊंड कोणता असतो अल्डिहाइड असतो. आणि हीच अल्डिहाइडची डेफिनेशन आहे. काय डेफिनेशन आहे. अल्डिहाइड्स आर दी फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट्स ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स. आपण रिएक्शन पण लिहा. प्रायमरी अल्कोहोल हे आपण जनरली कसं लिहितो RCH2OH. RCH2OH. दिस इज प्रायमरी अल्कोहोल. दिस इज प्रायमरी अल्कोहोल. आणि जर समजा आपण याचं ऑक्सिडेशन केलं, ऑक्सिडेशन म्हणजे काय सांगा तर ऑक्सिडेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ऑक्सिडेशन म्हणजे काय रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. आपण काय करूया, 2 हायड्रोजन रिमूव्ह करूया. हा जो CH2 आहे तो CH2 आपण थोडा वेळ असं लिहूया CHH. काय करायचं आहे, हा H आणि हा ऑक्सिजन रिमूव्ह करा. काय तयार होईल H2O तयार होईल. प्लस कोणते 2 आपण हायड्रोजन रिमूव्ह केले, एक हायड्रोजन जो OHला अटॅच आहे, म्हणजे OH मधला एक हायड्रोजन अटॅच केला आहे, जो H ऑक्सिजनला अटॅच आहे तो H आपण एक रिमूव्ह केला आहे. आणि OH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे त्या कार्बनचा एक H रिमूव्ह केला आहे. म्हणजे हा H आणि हा H हे 2 H आणि हा ऑक्सिजन H2 रिमूव्ह झाला. त्यामुळे करणं सांगा C आणि O मध्ये काय तयार होईल डबल बॉन्ड तयार होईल. आणि आपल्याला जो कंपाऊंड मिळेल तो कंपाऊंड कोणता असेल RC डबल बॉन्ड OH. अँड दिस इज कॉल्ड अल्डिहाइड. समजले सर्वांना. अल्डिहाइड्स आर दी फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट्स ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. हा CH2 तुम्ही परत RCH2OH असं लिहिलं तर चालेल. हे फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं होतं. RCH2OH. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचं आहे फंक्शनल ग्रुप ऑफ अल्डिहाइड. अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप काय पहा. फंक्शनल ग्रुप ऑफ अल्डिहाइड इज कोणता आहे, इथलं फक्त R रिमूव्ह करा. काय शिल्लक राहिलं C डबल बॉन्ड OH किंवा हेच कसं लिहितात CHO असं लिहितात. नोन ॲज अल्डिहाइडिक ऑर फॉर्मिल ग्रुप
एक लक्ष ठेवा, ह्या सी डबल बॉन्ड ओ एचला किंवा या सी एच ओला, सी डबल बॉन्ड ओ एच म्हणजेच आपण हे असं लिहू शकतो सी एच ओ, याला काय म्हणतात तर अल्डिहाइड ग्रुप असं म्हणतात सी एच ओला, किंवा त्याला काय म्हणतात फॉर्म्युल ग्रुप असंही म्हणतात. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचं आहे, दे आर जनरली रिप्रेझेंटेड ॲज, दे आर जनरली रिप्रेझेंटेड ॲज, हे रिप्रेझेंट कसं करतात आर सी डबल बॉन्ड ओ एच, दीज आर जनरली रिप्रेझेंटेड ॲज आर सी डबल बॉन्ड ओ एच. हे आर काय काय असू शकतं, वेअर आर इज इक्वल टू हायड्रोजन, आर म्हणजे आपण इथं हायड्रोजन पण ठेवू शकतो, त्यानंतर अल्काइल ग्रुप आपण ठेवू शकतो किंवा अराइल ग्रुप पण आपण इथं ठेवू शकतो. लक्षात आलं? पहा काय लक्षात आलं तुमच्या, जर हा आर एच असेल तर काय तयार होईल, जर हा आर एच असेल तर काय तयार होईल, पहा मी इथं लिहितोय एक्झाम्पल एच सी डबल बॉन्ड ओ एच तयार होईल. समजलं सर्वांना? आरच्या ठिकाणी आपण काय ठेवलं एच, जर आरच्या ठिकाणी आपण अल्काइल ग्रुप घेतला, अल्काइल म्हणजे CH3 सी डबल बॉन्ड ओ एच, तर आर म्हणजे आपण काय घेतला अल्काइल ग्रुप, फॉर एक्झाम्पल CH3, हे आर म्हणजे आपण अराइल ग्रुप पण घेऊ शकतो. अराइल म्हणजेच काय तर ॲरोमॅटिक रिंग, दिस इज ॲरोमॅटिक रिंग, पहा सी डबल बॉन्ड ओ एच. समजलं सर्वांना? पहा एच सी डबल बॉन्ड ओ एच म्हणजे फॉर्माल्डिहाइड, दिस इज ॲसिटाल्डिहाइड अँड दिस इज बेन्झाल्डिहाइड. पहा हे जे दोन आहेत फर्स्ट, कोणते दोन, फॉर्माल्डिहाइड अँड ॲसिटाल्डिहाइड, ते कसे आहेत ॲलिफॅटिक, दीज आर ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स अँड दिस इज ॲरोमॅटिक अल्डिहाइड, दिस इज ॲरोमॅटिक अल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड अँड ॲसिटाल्डिहाइड आर ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स अँड बेन्झाल्डिहाइड इज ॲरोमॅटिक अल्डिहाइड. समजलं सर्वांना? म्हणजे अल्डिहाइड हे ॲलिफॅटिक पण असू शकतात आणि अल्डिहाइड्स हे ॲरोमॅटिक पण असू शकतात. लक्ष ठेवा, फॉर्माल्डिहाइडचं स्ट्रक्चर काय, पुढं आपल्याला यूज होणार आहे बऱ्याच रिएक्शनमध्ये एच सी डबल बॉन्ड ओ एच. समजलं सर्वांना? हेच अजून थोडंसं शॉर्टमध्ये असं पण लिहिलं जातं पहा नीट आणि JEEच्या एक्झाममध्ये, तर CH2O. लक्ष ठेवा, CH2O म्हणजेच काय फॉर्माल्डिहाइड, एक कार्बन दोन हायड्रोजन एक ऑक्सिजन. नोट करा. हे न्यू पॉईंट आहे नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड्स. तर याच्यामध्ये आपण दोन सिस्टीम पाहतोय, फर्स्ट इज कॉमन नेम अँड सेकंड इज IUPAC नेम. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया कॉमन नेम. हां, कॉमन नेम थोडंसं अल्डिहाइडचं जरा थोडंसं डिफिकल्ट आहे, डिफिकल्ट नाही आहे पण ते आपल्याला टर्म लक्षात यायला पाहिजेत. त्यासाठी एक छोटीशी ट्रिक सांगतो आहे, ती ट्रिक फक्त तुम्ही लक्ष ठेवा. जर समजा एक कार्बन ॲटम असेल अल्डिहाइडमध्ये, किती कार्बन ॲटम, एक कार्बन ॲटम किती आहे, एक कार्बन ॲटम आहे, तर काय यूज करायचं फॉर्म, तर काय यूज करायचं फॉर्म FORM. त्यानंतर जर समजा कार्बन ॲटम दोन असतील तर काय यूज करायचं ॲसिड, काय यूज करायचं ॲसिड. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे कार्बन ॲटम जर तीन असतील तर काय यूज करायचं प्रोपिओन, काय यूज करायचं प्रोपिओन. जर समजा कार्बन ॲटम 4 असतील तर काय यूज करायचं ब्युटीर, काय यूज करायचं ब्युटीर. त्यानंतर जर समजा कार्बन ॲटम 5 असतील तर काय यूज करायचा व्हॅलेर. लक्षात आलं? जर कार्बन ॲटम 1 असेल तर काय यूज करायचं फॉर्म. जर समजा कार्बन ॲटम 2 असेल तर काय यूज करायचं ॲसिड ACET. जर कार्बन ॲटम 3 असेल तर प्रोपिओन, जर 4 असतील तर ब्युटीर आणि 5 असतील तर व्हॅलेर. आलं लक्षात? आणि याच्या पुढे कंपल्सरी एक वर्ड लिहायचा, या सर्वांच्या पुढे एक कंपल्सरी वर्ड लिहायचा, कोणता अल्डिहाइड. अल्डिहाइड आलं लक्षात? म्हणजे एक कार्बन ॲटम असणारा अल्डिहाइड कोणता असेल, कोणता असेल सांगा बरं. आपण एक्झाम्पलच पाहूया डायरेक्ट. पहा एक्झाम्पल्स, तर पहा याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया HC डबल बॉन्ड OH. हेच अजून कसं लिहिणार तुम्ही HCHO असं लिहिणार, हेच अजून कसं लिहिणार CH2O. येते सर्वांच्या लक्षात? पहा किती कार्बन ॲटम आहे ह्या अल्डिहाइडमध्ये, एक कार्बन ॲटम आहे, त्यामुळे आपण फर्स्ट काय लिहितो FORM आणि पुढे हा वर्ड कंपल्सरी लावता, कोणता अल्डिहाइड. मग याचं नाव काय झालं, याचं नाव काय झालं फॉर्माल्डिहाइड झालं, दिस इज कॉल्ड फॉर्माल्डिहाइड. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड पहा CH3CHO. किती कार्बन ॲटम आहे त्याच्यामध्ये दोन, ह्या अल्डिहाइडमध्ये दोन कार्बन ॲटम आहेत, त्यामुळे काय लिहायचं फर्स्ट ACET आणि पुढे वर्ड कोणता लावायचा अल्डिहाइड. काय नाव झालं याचा ॲसिटाल्डिहाइड, दिस इज कॉल्ड ॲसिटाल्डिहाइड. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल CH3CH2CHO. किती कार्बन आहेत, 3 कार्बन आहेत, 1 2 3. कोणता वर्ड यूज करायचा प्रोपिओन,
कोणता प्रोपिओन. पुढे कोणता वर्ड लावायचा अल्डिहाइड. काय लावायचं पुढं अल्डिहाइड. काय नाव झालं तर कॉमन नेम प्रोपिओन अल्डिहाइड. त्यानंतर याच्यामध्ये आहे नेक्स्ट 4 नंबर CH3 CH2 CH2 CHO. टोटल कार्बन ॲटम याच्यामध्ये किती आहेत 4 आहेत. त्यामुळे काहीच करायचं ब्यूटीर आणि पुढे काय लावायचं अल्डिहाइड. पुढे काय लावायचं अल्डिहाइड. आता पहा ही जी 4 कार्बन ॲटमची चेन आहे ती स्ट्रेट चेन आहे. यातला एकही कार्बन ॲटम हा 3 डिग्री किंवा 4 डिग्री नाही आहे आणि त्यामुळे आपण इथं पुढे काय लिहितो एन म्हणजे काय नॉर्मलचा अर्थ होतो स्ट्रेट चेन अल्डिहाइड. आलं लक्षात. तर हा कोणता आहे स्ट्रेट चेन अल्डिहाइड आहे. त्यामुळे आपण काय लिहिलं एन ब्युटिरल डिहाइड. समजले सर्वांना. पुढे नेक्स्ट 5 नंबर पहा CH3 CH2 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 CHO. टोटल कार्बन ॲटम किती आहेत 5. टोटल कार्बन ॲटम 5 आहेत. मग कोणता वर्ड यूज करणार व्हॅलेर आणि पुढे काय लावायचं अल्डिहाइड. तर कॉमन नेम काय झालं तर व्हॅलेर अल्डिहाइड. 5 कार्बन ॲटम असणारा अल्डिहाइड कोणता आहे व्हॅलेर अल्डिहाइड. स्ट्रेट चेन आहे त्यामुळे काय लिहायचं एन व्हॅलेर अल्डिहाइड. हे 5 अल्डिहाइड तुम्हाला समजले. तर ह्या 5 अल्डिहाइड पैकीच तुम्हाला काय विचारणार एक्झाममध्ये क्वेश्चन विचारणार. आता 6 कार्बन ॲटम असणारा जो अल्डिहाइड आहे तर त्याचं कुठंच कॉमन नेम दिलं नाही तर तुम्हाला ते काय लिहावं लागेल त्याचा IUPAC नेम लिहावं लागेल. समजले सर्वांना. तर हे फर्स्ट नोट करा. झालं सर्वांचं लिहून हे झालं. नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड्समध्ये आपण फर्स्ट काय पाहतोय कॉमन नेम. इथे एक नोट लिहायची आपल्याला. नोट काय लिहायचं आहे फॉर ब्रांचड चेन अल्डिहाइड्स किंवा ब्रांचड अल्डिहाइड्स फॉर ब्रांचड अल्डिहाइड्स यूज ग्रीक लेटर्स. जर समजा अल्डिहाइड ब्रांचड असेल याचा अर्थ त्या अल्डिहाइडमध्ये ॲटलिस्ट एक तरी कार्बन ॲटम हा कसा असणार आहे 3 डिग्री किंवा 4 डिग्री असणार आहे. त्याला काय म्हणायचं आपण ब्रांचड अल्डिहाइड म्हणायचं आहे. फॉर ब्रांचड अल्डिहाइड्स यूज ग्रीक लेटर. तर ग्रीक लेटर यूज करायचे. कोणते आहेत ग्रीक लेटर अल्फा बीटा गॅमा डेल्टा एटसेट्रा. तर हे आहेत ग्रीक लेटर. तर काय करायचे हे ग्रीक लेटर यूज करायचे. समजलं सर्वांना. आता तुम्हाला हे माहीत पाहिजे की अल्डिहाइडमध्ये कोणता कार्बन ॲटम अल्फा असतो कोणता बीटा असतो. कारण हे पुढं आपल्याला खूप यूज करायचं आहे. कारण रिएक्शन ज्या पुढे येणार आहेत आपल्याला त्या रिएक्शन्समध्ये सुद्धा आपल्याला अल्फा बीटा गॅमा हा आपल्याला यूज करता आहे. त्यामुळे इथेच लक्ष ठेवा अल्फा कार्बन कोणता असतो अल्डिहाइडमध्ये आणि बीटा कोणता असतो. समजा मी एक कार्बन ॲटमची चेन काढली 1 2 3 4 and 5 आणि इथे मी काय लिहिला CHO ग्रुप लिहिला. तर ही आहे कार्बन ॲटमची चेन. आता याच्यामध्ये कोणता कार्बन ॲटम अल्फा आहे कोणता बीटा आहे. तर लक्ष ठेवा नेहमी CHO ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम कोणता आहे अल्फा. त्याच्या शेजारचा बीटा हा कोणता आहे गॅमा आणि हा आहे डेल्टा. समजलं. अल्फा बीटा गॅमा कोणता आहे तर CHO कार्बन ॲटममधला जो कार्बन ॲटम आहे तो अल्फा नाही आहे. काही मुलं काय करतात यालाच अल्फा कार्बन ॲटम कन्सिडर करतात पण हा अल्फा कार्बन ॲटम नाही. ते तुम्ही लक्ष ठेवा. CHO ग्रुप ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम अल्फा आहे. लक्षात. मग असं पुढं तुम्ही हे कंटिन्यू करू शकता. येईल ना लक्षात सर्वांच्या अल्फा बीटा गॅमा डेल्टा. चला ठीक आहे. तर आपण एक्झाम्पल्स पाहूया. याच्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया. फर्स्ट आपण किती पाहिलं ते 5 नंबर. हे 6 नंबर 5 एक्झाम्पल पाहिलं होतं ना. 6 नंबर CH3 CHO. हा जो अल्डिहाइड आहे तो कसा आहे ब्रांचड आहे. ब्रांचड अल्डिहाइड असेल तर काय करायचं अल्फा बीटा गॅमा डेल्टा यूज करायचं ग्रीक लेटर यूज करायचे. याच्यामध्ये अल्फा कार्बन ॲटम कोणता असेल CHO ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम अल्फा. मग हा काय असेल बीटा. हा पण बीटा झाला असता. एकतर लॉंगेस्ट कार्बन चेनकडे जायचं सिलेक्ट करत. आता इथे पहा ही होणार 1 2 3 3 कार्बन ॲटमची चेन 1 2 3 ही पण होणार 3 कार्बनची चेन. आपण कोणतीही सिलेक्ट करू शकतोय.
आता इथे सांगा मला अल्फा कार्बनटमला काय अटॅच आहे, तर अल्फा कार्बनटमला काय अटॅच आहे, तर CH3 अटॅच आहे आणि त्यामुळे इथे फर्स्ट लिहायचं अल्फा मिथाईल. समजले सर्वांना, अल्फा कार्बनटमला CH3 अटॅच आहे त्यामुळे आपण केलेलं अल्फा मिथाईल. त्यानंतर आता याचं नाव लिहून झालं आपल्याला, आता फक्त याचं नाव लिहायचं आहे. सांग 1 2 3 किती कार्बनटम आहे, 3 कार्बनटम असेल तर आपण काय यूज करतो, प्रोपिओन आणि पुढे कंपल्सरी कोणता वर्ड लिहायचा, अल्डिहाइड. हे झालं याचं कॉमन नेम, काय अल्फा मिथाईल प्रोपिओनॉल्डिहाइड आहे ना, एकदम सिंपल, अल्फा मिथाईल प्रोपिओनॉल्डिहाइड. अजून एक याचा कॉमन नेम आहे कोणतं, ऑर. सांग हे आठवलं का तुम्हाला, सांग हा जो ग्रुप आहे तो ग्रुप कोणता आहे सांगा. हां याला मी बॉक्स करतोय. हां हा जो ग्रुप आहे तो ग्रुप कोणता आहे, आलं लक्षात. दिस इज कॉल्ड आयसो ग्रुप, दिस इज कॉल्ड आयसो, CH3 CH CH3, दिस इज कॉल्ड आयसो. काय लिहिलं मी, आयसो. आता टोटल कार्बनटम काउंट करा, टोटल 1 2 3 and 4, त्यामुळे आपण काय लिहितो, ब्युटीर आणि पुढे काय लावायचं, अल्डिहाइड, आयसो ब्युटिरल्डिहाइड. दोन्ही कॉमन नेम आहेत पण ते डिफरंट दिसतात पहा. फर्स्ट काय, अल्फा मिथाईल प्रोपिओनॉल्डिहाइड. फर्स्ट आहे ग्रीक लेटर यूज केल्यानंतर, जेव्हा तुम्ही ग्रीक लेटर यूज करता ना तेव्हा फक्त स्ट्रेट चेनमधला अल्डिहाइड इथे लिहायचं आहे, आलं लक्षात. आणि जेव्हा तुम्ही आयसो निओ सेकंडरी असं ज्यावेळेस तुम्ही यूज करता ना त्यावेळेस काय करायचं, तर टोटल कार्बनटम काउंट करायचे. इथे पहा काय आपण केले, आयसो यूज केलं त्यामुळे आपण टोटल कार्बनटम काउंट केले 4, त्यामुळे अल्डिहाइड कोणता आला, ब्युटिरल्डिहाइड. समजलं, हे दोन्हीचं स्ट्रक्चर एकच आहे, अल्फा मिथाईल प्रोपिओनॉल्डिहाइड म्हणजेच काय आहे, आयसो ब्युटिरल्डिहाइड. असंच आपण अजून एक एक्झाम्पल पाहूया. पहा 7 नंबर एक्झाम्पल, CH3 CH3 CH2 CHO. ब्रांचड आहे, अल्फा बीटा गॅमा यूज करा. विच इज अल्फा, दिस इज अल्फा कार्बनटम, दिस इज बीटा कार्बनटम अँड दिस इज गॅमा कार्बनटम. हा पण गॅमा होऊ शकतो, हां लक्षात, हे पण चेन होऊ शकते. साधा हा जो मिथाईल ग्रुप अटॅच आहे तो कोणत्या कार्बनटमला अटॅच आहे, बीटा कार्बनटमला अटॅच आहे, त्यामुळे मी इथे लिहितो बीटा. काय अटॅच आहे, CH3. CH3 म्हणजे काय, मिथाईल, बीटा मिथाईल. आता फक्त काय करायचं, जी मेन चेन आहे तुमची त्या मेन चेनमधले कार्बनटम काउंट करा, किती आहेत, 4 आहेत, त्यामुळे काय लावायचं, ब्युटीर आणि पुढे अल्डिहाइड. म्हणजे याचं कॉमन नेम काय झालं, बेटा मिथाईल ब्युटिरल्डिहाइड. त्यानंतर अजून एक याचं आपण कॉमन नेम लिहूया, ऑर. नंतर 1 नंबर पाहूया. हां काय लिहिता येईल, हां हा पार्ट कोणता आहे, CH3 CH3 आयसो आहे ना, दिस इज आयसो. आता काय करायचं, टोटल कार्बनटम काउंट करा, किती झाले, हे 4 आणि हा 5 नंबर, म्हणजे टोटल किती आहेत, 5. त्यामुळे काय लावायचं, फॅलेर. लक्षात आलं, हा फॅलेर वर्ड लिहिला आणि त्यापुढे काय लावायचं, अल्डिहाइड. म्हणजे याचं कॉमन नेम काय झालं, आयसो फॅलेरल्डिहाइड, दिस इज आयसो फॅलेरल्डिहाइड. त्यानंतर 8 नंबर पाहता, 8 नंबर आहे CH3 CH2 CH3 CHO. सांग याचं कॉमन नेम काय असेल, आता दिस इज अल्फा. हा बेटा होईल का, हा वरच्या डायरेक्शनमध्ये हा नाही बेट होणार, कारण तिकडे 3च कार्बनची चेन होणार, 1 2 3, त्यामुळे तुम्हाला ही चेन सिलेक्ट करावं लागणार, दिस इज अल्फा, दिस इज बेटा अँड दिस इज गॅमा. हा जो मिथाईल ग्रुप अटॅच आहे तो कोणत्या कार्बनला आहे, अल्फा आहे, त्यामुळे इथं आपण फर्स्ट लिहूया अल्फा. काय अटॅच आहे, CH3 म्हणजे मिथाईल. टोटल कार्बन किती चेनमध्ये 4 आहेत, त्यामुळे काय लिहायचं, ब्युटीर आणि लास्ट लावायचं अल्डिहाइड. म्हणजे याचं कॉमन नेम काय झालं, अल्फा मिथाईल ब्युटिरल्डिहाइड. आता याचं आपल्याला आयसो लिहिता येईल का, आपल्याला आयसो नाही लिहिता येणार, का लिहिता येणार नाही, कारण CH3 CH3 इथं बॉक्स केला आहे पहा, CH3 CH3 असेल तरच काय लावायचं आहे, आयसो लावायचं आहे, अदरवाईज आयसो लावायचं नाही. म्हणजे याचं एकच कॉमन नेम असणार आहे, अल्फा मिथाईल ब्युटिरल्डिहाइड. तसं आपण याचे 2 लिहिलेत, याचे 2 लिहिलेत, समजलं हे. तर हे झालं ब्रांचड अल्डिहाइडचं कॉमन नेम, नोट करा हे. याच्यामध्ये अजून एक आपल्याला नोट लिहायची आहे. तर आपण काय पाहिलं, फर्स्ट स्ट्रेट चेन अल्डिहाइडचा कॉमन नेम, त्यानंतर आपण पाहिलं ब्रांचड चेन अल्डिहाइडचं कॉमन नेम, आणि आता आपण पाहतोय सायक्लिक कंपाऊंडचं म्हणजे सायक्लिक अल्डिहाइडचं कॉमन नेम, पहा याच्यामध्ये अजून एक आपण नोट लिहितोय. पहा नोट,
इफ CHO group, if CHO group is directly attached, if CHO group is directly attached to ring, then use carbaldehyde. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. इफ CHO ग्रुप, CHO म्हणजे अल्डिहाइड ग्रुप, जर समजा CHO ग्रुप हा डायरेक्ट रिंगला अटॅच असेल, मग ती ॲलिफॅटिक रिंग असो म्हणजे अलिसायक्लिक रिंग असो किंवा ती ॲरोमॅटिक रिंग असो, तर वर्ड कोणता यूज करत आहे, तर कार्बाल्डिहाइड हा वर्ड यूज करत आहे. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे. एक्झाम्पल किती एक्झाम्पल झाले तर आपले 8 नंबर. 8 एक्झाम्पल झाले ते. हे 9 नंबर एक्झाम्पल. दिस इज रिंग. कोणती रिंग आहे ही, बेंझ रिंग. आणि या बेंझ रिंगला मी काय केला, हा CHO ग्रुप अटॅच केला. आता पहा हा CHO ग्रुप डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंगला अटॅच आहे, तर कोणता वर्ड यूज करायचा, कार्बाल्डिहाइड. फर्स्ट याचं नाव लिहायचं. काय याचं नाव, दिस इज कॉल्ड बेंझिन. आणि पुढे कंपल्सरी वर्ड कोणता लिहायचा, कार्बाल्डिहाइड. बेंझिन कार्बाल्डिहाइड. और याचं एक फेमस नाव आहे पहा, आलं लक्षात. बेंझ रिंगला जर CHO ग्रुप अटॅच असेल तर याला काय म्हणायचं, बेंझाल्डिहाइड. मोस्टली तर बेंझाल्डिहाइडच यूज करतात, पण हे पण लक्ष ठेवा कधी कधी असं पण देऊ शकतात, बेंझिन कार्बाल्डिहाइड. हे लेटेस्ट नेम आहे पाहायचा, बेंझिन कार्बाल्डिहाइड. आलं लक्षात. बेंझिन कार्बाल्डिहाइड किंवा बेंझाल्डिहाइड. कार्बाल्डिहाइड कधी यूज करायचा, जर CHO ग्रुप हा डायरेक्ट रिंगला अटॅच असेल तर करायचं. याच्यामध्ये नेक्स्ट आहे 10 नंबर. याचं काय सांगता येईल तुम्हाला, COOH. काय नाही, फक्त बॉन्डलाईन फॉर्म्युला काय आहे CHO ग्रुपचा, COOH अँड दिस इज सायक्लोहेक्झेन. ही आहे रिंग, सायक्लोहेक्झेन रिंग. त्याला डायरेक्ट काय अटॅच आहे, CHO. त्यामुळे फर्स्ट काय करायचं, याचं नाव लिहायचं. याचं नाव काय, सायक्लोहेक्झेन. आणि पुढे कंपल्सरी वर्ड कोणता लिहायचा, कार्बाल्डिहाइड. दिस इज सायक्लोहेक्झेन कार्बाल्डिहाइड. समजलं सर्वांना कार्बाल्डिहाइड कधी वर्ड यूज करायचा. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे 11 नंबर. 11 नंबर काय असेल आता, बेंझिन रिंग. आणि समजा मी बेंझिन रिंगला अटॅच केला CHO आणि इथे अटॅच केला मी NO2 ग्रुप. CHO आपला मेन फंक्शन ग्रुप आहे, त्याच्या रिस्पेक्टमध्ये हा जो NO2 अटॅच आहे तो कोणत्या पोझिशनला आहे, मेटा पोझिशनला आहे. त्यामुळे फर्स्ट करायचं M. कॉमन नेममध्ये मेटा ऑर्थो पॅरा यूज करतात. कॉमन नेममध्ये यमला काय अटॅच आहे, M पोझिशनला नायट्रो. त्यामुळे M नायट्रो बेंझाल्डिहाइड. याचं कॉमन नेम काय झालं, M नायट्रो बेंझाल्डिहाइड. समजले सर्वांना, हे नोट करा. सेकंड आहे IUPAC नेम. अल्डिहाइडचं IUPAC नेम अल्डिहाइड CHO. फंक्शन ग्रुप कोणता आहे, CHO. आणि जर आपल्याला अल्डिहाइडचं IUPAC नेम लिहायचं असेल तर अल्डिहाइडचा आपल्याला सफिक्स माहीत पाहिजे. आपल्याला आठवतं आहे आपण जे IUPAC नेम लिहितो 11वीमध्ये, ते आपण 5 पार्टमध्ये लिहितो. फर्स्ट पार्ट इज सेकंडरी सफिक्स, म्हणजे त्या पूर्ण ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये जो काही सेकंडरी प्रिफिक्स आहे तो फर्स्ट लिहिला जातो. नंतर काय लिहिलं जातं, प्रायमरी प्रिफिक्स लिहिलं जातं. नंतर काय लिहिलं जातं, वर्ड रूट. नंतर काय लिहिलं जातं, प्रायमरी सफिक्स म्हणजे ANE ENE YNE. आणि शेवटी काय लिहिलं जातं, सेकंडरी सफिक्स म्हणजे आपला मेन फंक्शन ग्रुप. आलं लक्षात. आपण पाहतोय अल्डिहाइड्स, तर अल्डिहाइड्समध्ये फंक्शन ग्रुप कोणता आहे, CHO. आणि त्यामुळे अल्डिहाइडचं जे सफिक्स आहे ते सफिक्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सफिक्स काय सफिक्स आहे सांगा, AL हे आहे अल्डिहाइडचं सफिक्स. आपण याच्यामध्ये एक्झाम्पल्स पाहूया. एकदम सिंपल एक्झाम्पल्स आहेत पाहायचे. HC OH. मला सांगा याच्यामध्ये कोणता फंक्शन ग्रुप आहे, COOH आहे. हेच अजून कसं लिहितात, पाठीमागं आपण सांगितलं आहे CH2O असं लिहितात. याचं आपल्याला काय करायचं आहे, IUPAC नेम लिहायचं आहे. याच्यामध्ये कुठल्याही ब्रँचिंग वगैरे काही नाही आहे. डायरेक्ट सुरुवात कशाने करायची, मग वर्ड रूट. किती कार्बन आहे, एक कार्बन असणारं वर्ड रूट काय असतं, मिथ. पुढे काय लिहितो आपण वर्ड रूट नंतर प्रायमरी सफिक्स ANE एकच आहे त्यामुळे ANE. आणि लास्ट आपण काय करतो, हे E रिमूव्ह करतो आणि त्या ठिकाणी आपण काय लिहितो AL. तर हे झालं याचं IUPAC नेम मिथॅनल. आलं लक्षात. आता ALची पोझिशन लिहायची नाही आहे, CHOची पोझिशन लिहायची नाही आहे. CHO ग्रुप CHO अल्डिहाइडमध्ये कोणता फंक्शन ग्रुप आहे, CHO. तर CHOची पोझिशन लिहायची नाही आहे, कारण CHO हा कोणता आहे, टर्मिनल
फंक्शनल ग्रुप आहे. टर्मिनल फंक्शनल ग्रुपची पोझिशन कधीही लिहित नाही आहे. आणि टर्मिनल फंक्शनल ग्रुपमध्ये जो कार्बन टर्म आहे ना, तोच कार्बन टर्म हा नेहमी कसा असतो, फर्स्ट असतो. म्हणजे जर समजा तुम्हाला नंबरिंग करायचं असेल तर यालाच तुम्हाला काय करावं लागेल, फर्स्ट नंबर द्यावा लागेल. लक्षात ठेवा, CHO हा टर्मिनल फंक्शनल ग्रुप आहे आणि टर्मिनल फंक्शनल ग्रुपची पोझिशन कधीही लिहित नाहीत, कारण तो नेहमी कोणत्या पोझिशन असतो, फर्स्ट पोझिशनला असतो. समजलं सर्वांना? आता एक्झाम्पल सेकंड CH3CHO किती कार्बन ॲटम आहेत, 2 1 2 2 कार्बन ॲटम असते तर वर्ड रूट काय असतं, इथ. कार्बन कार्बन कोणता बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड. त्यामुळे काय आलं, ANE. आणि शेवटी काय करायचं, हे ए रिमूव्ह करायचा, त्या ठिकाणी लिहायचा AL. पोझिशन लिहिले का आपली 1 पोझिशन लिहिले का आपण, नाही. याचं IUPAC नेम काय झालं, इथेनॉल. त्यानंतर एक्झाम्पल थर्ड CH3CH2CHO. सांग याचा IUPAC नेम काय, 1 2 3 किती कार्बन आहेत, 3. काय आलं, वर्ड रूट प्रोप. पुढे काय आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड म्हणजे ANE. हे ए रिमूव्ह करा, त्या ठिकाणी AL या, म्हणजे याचा IUPAC नेम काय झालं, प्रोपॅनल. पोझिशन लिहिलं का आपण 1, नाही लिहिली. हां, फोर्थ एक्झाम्पल CH3CH2CH2CHO. याचा आपल्याला IUPAC नेम लिहायचं आहे. तर तुम्हाला येथे काय करावं लागेल, नंबरिंग करावं लागेल, कारण अल्डेड कसा आहे तुमचा, ब्रांचड आहे. आता नंबरिंग करताना काय करायचं, हा जो CHO ग्रुप आहे, अल्डेड ग्रुप आहे, त्याच्यामध्ये जो कार्बन ॲटम आहे, कारण हा टर्मिनल आहे, टर्मिनल फंक्शनल ग्रुपमधला कार्बन ॲटम हा नेहमी कसा असतो, फर्स्ट असतो. याला फर्स्ट म्हणायचं नाही आहे, इथून नंबरिंग करायचं नाही, लक्ष ठेवा. पहा, हा झाला तुमचा फर्स्ट कार्बन ॲटम, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. हा सबस्टंट अटॅच आहे, म्हणजे इथे सेकंडरी प्रिफिक्स आहे. कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे, सेकंडरी प्रिफिक्स थर्ड कार्बन ॲटमला अटॅच आहे. त्यामुळे आपण इथं लिहूया फर्स्ट 3. कोणता अटॅच आहे, CH3 म्हणजे मिथाईल. टोटल कार्बन ॲटम किती आहेत, 4 चेनमध्ये, त्यामुळे वर्ड रूट काय आलं, प्यूट. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, त्यामुळे ANE. आणि लास्ट काय करायचं, हे ए रिमूव्ह करायचं आणि त्या ठिकाणी काय लिहायचं, AL. इथं काय ना, डॅश 3 मिथाईल ब्युटॅनल. आपण अल्डेडची पोझिशन 1 असं लिहिले का, नाही. ब्युटॅन 1 AL असं लिहिलं का, नाही लिहिलं. जर लिहिलं तरी चांगलंच आहे, नाही लिहिलं तरी पण चांगलंच आहे. पुढे 5 नंबर पहा, 5 नंबर CH3CH Br CH Cl C डबल बॉन्ड OH. सांग याचा IUPAC नेम काय असेल, विच इज फर्स्ट कार्बन ॲटम, 1 2 3 4. पहा 2ला आणि 3ला सबस्टंट आहेत. सांग 2ला कोणता आहे, क्लोरो. 3ला ब्रोमो. अल्फाबेटिकली लिहा. जर 2 डिफरंट असतील तर अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करायची. 2ला Cl आहे, 3ला ब्रोमिन आहे. IUPAC नेम कोणाचा फर्स्ट लिहिणार, ब्रोमो फर्स्ट लिहिणार ना, 3 ब्रोमो. पुढे काय येणार सांगा, 3 ब्रोमो. त्यानंतर काय येणार, 2 क्लोरो आणि लास्ट येणार ब्यूट. ANE ए रिमूव्ह करणार, त्या ठिकाणी लिहिणार AL. हे झालं याचं IUPAC नेम, 3 ब्रोमो 2 क्लोरो ब्युटॅनल. समजला, नोट करा हे. हां, 6 नंबर एक्झाम्पल. 6 नंबर एक्झाम्पल काय, CH2 डबल बॉन्ड CH CHO. CH2 डबल बॉन्ड CH CHO. याचं IUPAC नेम काय येणार. याच्यामध्ये काय आहे, आता CHO ग्रुप पण आहे आणि डबल बॉन्ड पण आहे. नंबरिंग कुठून करणार तुम्ही, आता इथं डबल बॉन्ड असलं की नंबरिंग कंपल्सरी करायचे. डबल बॉन्ड असेल तर नंबरिंग कंपल्सरी करायची, स्ट्रेटचे नसो किंवा ब्रांचेडचे नसो. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड कार्बन ॲटम. मग याचं IUPAC नेम काय असेल, टोटल कार्बन ॲटम 3 झाले, त्यामुळे काय येणार, प्रोप. त्यानंतर पुढे काय येणार, आता वर्ड रूट झाल्यानंतर आपण काय देतो, प्रायमरी सफिक्स ANE ENE किंवा YNE. इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, त्यामुळे काय येणार, ENE येणार. काय येणार, ENE. आणि नेहमी लक्षात ठेवा, डबल बॉन्डची आणि ट्रिपल बॉन्डची पोझिशन नेहमी आपण मेन्शन करतो. इथे डबल बॉन्ड 2 आणि 3 मध्ये आहे, लोएस्ट नंबर नेहमी लिहायचा. म्हणजे फर्स्ट आपण काय लिहिलं, प्रोप टू ENE. आता त्यानंतर आहे CHO जर असेल तर आपण काय करतो, ए रिमूव्ह करतो, त्या ठिकाणी आपण काय लिहितो, AL. प्रोप टू AL. हे झालं याचं IUPAC नेम. समजलं सर्वांना. याचं कॉमन नेम पण आहे, लक्ष ठेवायचं. कॉमन नेम आहे ॲक्रोलिन. दिस इज कॉल्ड ॲक्रोलिन. पाठीमागं आपलं राहिलं होतं हे, तर लिहून घ्या हे. CH2 डबल बॉन्ड CH CHO. ब्ल्यू कलरमध्ये जे लिहिले ते काय, कॉमन नेम. आणि हे काय, त्याचा IUPAC नेम. सेम त्या टाईप याचं कॉमन नेम आपण फर्स्ट लिहूया, CH3CH डबल बॉन्ड CH CHO.
तोच अल्डिहाइड आहे, फक्त आपण काय केलं इथला एक एच रिमूव्ह केला आहे आणि त्या ठिकाणी मिथाइल ग्रुप अटॅच केला आहे. दिस इज कॉल्ड क्रोटोनल्डिहाइड. दिस इज कॉल्ड क्रोटोनल्डिहाइड. दिस इज कॉल्ड क्रोटोनल्डिहाइड. याचं IUPAC नेम काय येईल? दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड अँड दिस इज फोर्थ. टोटल किती कार्बन टर्म झाले सांगा? तर टोटल झाले 4 कार्बन टर्म. त्यामुळे काय लिहिणार? ब्यूट. पुढे काय लिहिणार? ENE, कारण डबल बॉन्ड आहे. ENEची पोझिशन सांगा काय आहे? 2. ब्यूट 2 ENE. इथपर्यंत समजलं? पुढे हे ए रिमूव्ह करा आणि त्या ठिकाणी लिहा AL, म्हणजे हे झालेचं IUPAC नेम ब्यूट 2 ENAL. समजलं सर? नाही डबल बॉन्ड असेल तर काय करायचं? डबल बॉन्डला फर्स्ट प्रेफरन्स देऊ नका. CHO मधलाच कार्बन टर्म नेहमी काय करायचा? फर्स्ट कन्सिडर करायचा. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट 8 नंबरमध्ये काय 8 नंबर एक्झाम्पलला स्टार करायचं आहे, कारण याच्यामध्ये काय आहे तर 2 CHO ग्रुप आहेत. आतापर्यंत आपण काय पाहिलं होतं? एक CHO ग्रुप, एक अल्डिहाइड ग्रुप आपण पाहिलं होतं. पण ह्या एक्झाम्पलमध्ये किती CHO ग्रुप आहेत? तर 2 CHO ग्रुप आहेत. तर 2 CHO ग्रुप असतील तर IUPAC नेम काय करायचं? एकदम इझी आहे. नंबरिंग करायचं आहे. दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, किंवा हा पण फर्स्ट होऊ शकतो. आलं लक्षात? हा पण फर्स्ट होऊ शकतो, हा पण फर्स्ट होऊ शकतो. समजा आपण याला फर्स्ट कन्सिडर केलं तर हा कोणता होणार? सेकंड. याचं IUPAC नेम काय लिहिणार? टोटल कार्बन टर्म किती आहेत? तर टोटल कार्बन टर्म आहेत 2 आणि त्यामुळे वर्ड रूट काय लिहायचं? ईथ. काय लिहायचं? ईथ. कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे? सिंगल बॉन्ड. त्यामुळे काय लिहायचं? ANE लिहायचं. ANE. किती CHO ग्रुप आहेत? 2 आहेत. 2 CHO ग्रुप आहेत. फर्स्ट CHO कोणत्या पोझिशनला आहे? फर्स्ट पोझिशनला आहे. सेकंड CHO सेकंड पोझिशनला आहे 2. टोटल किती आहेत? 2 आहेत, म्हणून लिहायचं डाय आणि पुढे लिहायचं AL. हे ई रिमूव्ह केले का आपण? लास्ट ई रिमूव्ह केलेलं नाही, कारण ईच्या पुढे काय आलं? कॉन्सनंट आले, डी आले. जर वॉवेल आलं तर काय करायचं आहे? रिमूव्ह करायचं आहे. हे आपण 11मध्येच रूल्स पाहिलेले आहेत. येतील सरांच्या लक्षात? AEIOU आणि Y यापैकी जर 1 लिटर पुढं आलं तरच आपण काय करतो? हे ई रिमूव्ह करतो, अदरवाईज रिमूव्ह करत नाही. इथे काय येणार मग? डॅश कॉमा डॅश. हे झालं याचा IUPAC नेम एथेन 1,2 डायएल. जर 2 CHO ग्रुप असतील तर IUPAC नेम हे अशा पद्धतीने लिहायचं आहे. शेवटचं ई रिमूव्ह करायचं नाही आणि CHOची काय लिहायचे? पोझिशन लिहायचे. आलं लक्षात? आणि लास्ट काय येणार? डायएल. ई रिमूव्ह करायचं नाही. पुढे 9 नंबर एक्झाम्पल. याच्यामध्ये CHO किती आहेत? तर 2 आहेत. दिस इज फर्स्ट CHO अँड दिस इज सेकंड CHO. कोणता कार्बन टर्म फर्स्ट आहे सांगा? कोणता कार्बन टर्म फर्स्ट आहे? एक तर आपण ह्या कार्बन टर्ममधला कार्बन टर्म फर्स्ट करतो, ह्या CHO मधला, किंवा ह्या CHO मधला आपण कार्बन टर्म फर्स्ट कन्सिडर करू शकतो. पण आता लक्ष द्या इकडं. ही झाली तुमची मेन चेन. ही मेन चेन झाली ना, कारण ह्या चेनमध्ये 2 CHO ग्रुप येतात. आलं लक्षात? ही झाली मेन चेन. आता तुम्ही कोणत्या CHOला फर्स्ट कन्सिडर करणार? जर तुम्ही ह्या CHOला फर्स्ट कन्सिडर केलं तर 1, 2, 3, 4 हे झाली तुमची मेन चेन. आणि हा जो प्रिफिक्स आहे तो प्रिफिक्स कोणत्या कार्बन टर्मला अटॅच? सेकंड. जर तुम्ही याला फर्स्ट कन्सिडर केलं तर 1, 2, 3 तर 3ला तुमचा प्रिफिक्स येतोय. म्हणजे ही नंबरिंग करेक्ट आहे का? नाही आहे. ज्या एंडकडनं तुमचा प्रिफिक्स जवळ येईल त्या एंडकडनं तुम्ही काय करणार? नंबरिंग करणार. फर्स्ट काय करणार मग? ह्या प्रिफिक्सचं नाव लिहिणार. कोणता प्रिफिक्स आहे? मिथाईल. आणि तो कुठं अटॅच आहे? सेकंडला. त्यामुळे काय येणार? 2 मिथाईल. पुढे सांगा 2 मिथाईल नंतर काय येणार? टोटल कार्बन किती आहेत? 4. त्यामुळे वर्ड रूट ब्यूट. पुढे येणार कार्बन सिंगल बॉन्ड असल्यामुळे ANE. आता पहा 2 CHO आहेत. 2 CHO. फर्स्ट CHO 1ला, सेकंड CHO 4ला, टोटल 2 म्हणून डाय आणि लास्ट काय यायचं? AL. इथे येणार डॅश डॅश कॉमा डॅश. हे ई रिमूव्ह केलं का आपण? नाही रिमूव्ह केलेलं. 2 मिथाईल ब्युटेन 1,4 डायएल हे झालं याचं IUPAC नेम. पुढे 10 नंबर पहा. 10 नंबरमध्ये परत याला तुम्ही काय करा? स्टार करा. आणि सर्वात इम्पॉर्टंट एक्झाम्पल हे आहे. याच्यामध्ये किती CHO आहेत? दिस इज फर्स्ट CHO, दिस इज सेकंड CHO अँड दिस इज थर्ड CHO. याला जर तुम्ही फर्स्ट नंबर दिला 1, 2, 3, 4, 5 तर 5 कार्बन टर्मची चेन झाली आणि त्याच्यामध्ये 3 पैकी 2 CHO येतात. जर तुम्ही याला नंबरिंग केली 1, 2, 3, 4 तर 4 कार्बनची चेन होते आणि याच्यामध्ये पण 2च CHO येतात. जर तुम्ही ही चेन सिलेक्ट केली 1, 2, 3, 4 तर ही 4 कार्बन टर्मची चेन होते आणि 2च CHO येतात. तर काय केलं पाहिजे? तिन्हीच्या तिन्ही CHO आलं पाहिजेत. जर 3 CHO असतील ना, आता इथून पुढे लक्ष ठेवा, जर 3 CHO ग्रुप असतील किंवा 3पेक्षा जर जास्त असतील
तर CHOला नंबरिंग करायचं नाही. CHO मधला जो कार्बन आहे तो कार्बन फर्स्ट कन्सिडर करायचा नाही. जर 3 पैकी जर तुम्ही नंबरिंग केली तर काय होणार, समजा CHOला तुम्ही फर्स्ट नंबर दिला तर होणार काय, तर 3 पैकी कुठले तरी 2च काय येणार त्या चेनमध्ये येणार, तिसरा राहून जाणार. आणि त्यामुळे काय करायचं, तिन्हीला पण समान न्याय मिळण्यासाठी काय करायचं, तर फक्त काय करायचं, कार्बनची चेन सिलेक्ट करायची. म्हणजे CHO सोडून ते 3 CHO सोडून राहिलेले जे कार्बन आहेत त्यांची चेन सिलेक्ट करायची. मग मला सांगा अशी कोणती चेन आहे, हा CHO, हा CHO आणि हा CHO, हे 3 CHO सोडून राहिले काय, तर ही काय करायची, कार्बनची चेन सिलेक्ट करायची. आता तुम्हाला इथं काय मिळेल, तिघांना पण समान न्याय मिळेल. कसा, आता पहा, जर समजा ही आहे आपली 3 कार्बनची चेन, जर समजा तुम्ही याला फर्स्ट नंबर दिला, याला सेकंड नंबर दिला, याला थर्ड नंबर दिला, तर हा कुठे येतो फर्स्टला, हा कुठे येतो सेकंडला, हा कुठे येतो थर्डला. जर तुम्ही अशा एंडकडे नंबरिंग केली, ह्या एंडकडून 1 2 3, तर 1ला CHO, परत 2ला CHO आणि 3ला पण CHO. कशी नंबरिंग करणार तुम्ही, ह्या तिन्हीला पण समान न्याय मिळतो. आलं लक्षात, त्यामुळे दोन्ही नंबरिंग कशात करेक्ट आहेत. मग आता सांगा काय लिहिणार, तर 1 2 3, 1 2 3 किती कार्बन ॲटम आहेत, 3 कार्बन ॲटम असणारा अल्केन कोणता, सॉरी वर्ड रूट कोणता, प्रो. पुढे काय येणार, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे काय येणार AN EN. पुढे हा CHO कोणत्या कार्बन ॲटमला आहे, 1ला, हा CHO 2ला, हा CHO 3ला. किती झाले, 3 झाले. 3 नंतर टोटल किती आहेत सांगा, ट्राय, टोटल किती आहेत, 3 आहेत ना, 3 असले तर काय लिहायचं, ट्राय लिहायचं. आणि पुढे वर्ड लिहायचा कोणता, कार्बाल्डिहाइड. कार्बाल्डिहाइड कोणता वर्ड लिहायचा, कार्बाल्डिहाइड. इथे काय येणार, डॅश कॉमा कॉमा डॅश, प्रोपेन 1 2 3 ट्राय कार्बाल्डिहाइड. हे झाल्याचं IUPAC नेम. जर 3 कार्बन सॉरी 3 CHO ग्रुप असतील, जर 3 CHO ग्रुप असतील किंवा 3 पेक्षा जर जास्त CHO ग्रुप असतील तर तुम्हाला अशा पद्धतीने IUPAC नेम लिहायचं आहे. समजलं सर्वांना हे. काय केलं आपण, जर 3 CHO ग्रुप असतील तर फक्त कार्बनची चेन सिलेक्ट करायची. आणि ज्या एंडकडनं हा CHO ग्रुप जवळ आहे किंवा कुठलाही CHO ग्रुप जवळ आहे त्या एंडकडनं काय करायचं, नंबरिंग करायचं. आणि शेवटी काय येणार मग सांगा, ट्राय AL नाही येणार, AL नाही लिहायचं, ट्राय कार्बाल्डिहाइड लिहायचं. समजलं सर ना. आता आपण काय केलं, 1 CHO ग्रुप असेल तर IUPAC नेम काय लिहायचं, 2 CHO ग्रुप असतील तर IUPAC नेम काय लिहायचं, आणि जर 3 CHO ग्रुप असतील तर IUPAC नेम काय लिहायचं हे आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 11 नंबर. 11 नंबरमध्ये एकदम सिम्पल आहे. 11 नंबर फक्त 1 CHO ग्रुप आहे, कोणता, C डबल बॉन्ड OH. तर याच्यामधला कार्बन कोणता असेल, फर्स्ट. हा कोणता झाला, सेकंड. तुम्ही ह्या एंडकडे यायचं आहे, ह्या एंडकडे, कारण ह्या एंडकडे चेन कशी आहे, लॉंगेस्ट चेन आहे, 1 2. त्यानंतर काय येणार, हा 3, हा 4, हा 5 आणि 6. याचा IUPAC नेम करणार. सेकंड कार्बनला काय अटॅच आहे, CH2 CH3 म्हणजे इथाइल ग्रुप अटॅच आहे. आणि 4 नंबरला काय अटॅच आहे, ME अटॅच आहे. ME म्हणजे काय, मिथाइल अटॅच आहे. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येणार, इथाइल फर्स्ट येणार. त्यामुळे याचं IUPAC नेम करणार पहा, तो इथाइल. पुढे करणार 4ला मिथाइल आहे त्यामुळे करणार 4 मिथाइल, 2 इथाइल 4 मिथाइल. त्यानंतर चेन किती कार्बनची आहे, 6, त्यामुळे काय लिहायचं, हेक्स. पुढे काय येणार सांगा, डबल बॉन्ड असल्यामुळे EN E येणार. EN पूर्वी डबल बॉन्डची पोझिशन लिहायची, 3 का 4, 3 लिहायचं. येतं लक्षात. आता अल्डिहाइड आहे त्यामुळे काय करा, हे E रिमूव्ह करा आणि त्या ठिकाणी लिहा AL. हे झालं याचं IUPAC नेम, 2 इथाइल 4 मिथाइल हेक्स 3 EN AL. नोट करा हे. नेक्स्ट एक्झाम्पल्स कोणते आहेत, 12 नंबर. तर 12 नंबरमध्ये काय दिलं आपल्याला, रिंगला CHO ग्रुप अटॅच आहे, बेन्झीन रिंगला CHO ग्रुप अटॅच आहे. तर याचं IUPAC नेम काय लिहायचं, इथे आपण एक काय करतोय, नोट लिहितोय. काय नोट लिहितो आपण, इफ CHO ग्रुप, इफ CHO ग्रुप इज डायरेक्टली अटॅच, इफ CHO ग्रुप इज directly attached to ring, directly attached to ring, then use कार्बाल्डिहाइड, then use कार्बाल्डिहाइड. आलं लक्षात. हे कार्बाल्डिहाइड कधी यूज करायचं, हे आपण कॉमन नेममध्ये पण यूज केलं होतं आणि IUPAC नेममध्ये पण आपल्याला हे यूज करायचं आहे. जर CHO ग्रुप जर डायरेक्ट रिंगला अटॅच असेल, मग ती रिंग ॲरोमॅटिक असो किंवा अलिसायक्लिक रिंग असो, तर वर्ड कोणता यूज करायचा आहे, तर कार्बाल्डिहाइड हा वर्ड यूज करायचा आहे. एक्झाम्पल 12 नंबर एक्झाम्पल, बेन्झीन रिंगला काय अटॅच आहे, CHO.
त्यामुळे याचं आय पी एस नेम करणार. तर फर्स्ट काय करायचं, ह्या रिंगचं नाव लिहायचं, दिस इज कॉल्ड बेन्झिन. आणि पुढे वर्ड कोणता लावायचा, कार्बायडेड. दिस इज कॉल्ड बेन्झिन कार्बायडेड. किंवा याचं अजून एक फेमस आय पी एस नेम आहे, बेन्झिन रिंगला जर CHO ग्रुप अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो, बेन्झाल्डेड. दिस इज बेन्झाल्डेड. दोन्ही आय पी एस नेम आहे, लक्ष ठेवा. आता पहा NTA काय करायला लागले, NTA काय करते तर अशा टाईपचे एक्झाम्पल आता तुम्हाला म्हणजे एक्झाम्पल विचारतं किंवा क्वेश्चन विचारताना तुम्हाला जे क्वेश्चनमध्ये तुम्हाला आय पी एस नेम दिलं जातं ते अशा पद्धतीचे आय पी एस नेम दिले जाते. त्याच्यामुळे लक्ष ठेवा. तर बेन्झिन कार्बायडेड म्हणजेच काय आहे, बेन्झाल्डेड. बेन्झिन रिंगला डायरेक्ट CHO ग्रुप अटॅच करायचा. याचं नाव काय असेल, दिस इज सायक्लोहेक्झेन रिंग. आणि सायक्लोहेक्झेन रिंगला डायरेक्ट काय अटॅच आहे, CHO. त्यामुळे फर्स्ट काय करायचं, याचं नाव लिहायचं, दिस इज कॉल्ड सायक्लोहेक्झेन. सायक्लोहेक्झेन. आणि पुढे कंपल्सरी वर्ड कोणता लावायचा, कार्बायडेड. दिस इज कॉल्ड सायक्लोहेक्झेन कार्बायडेड. सायक्लोहेक्झॅनल असं लिहायचं नाही, सायक्लोहेक्झॅनल असं लिहायचं नाही, सायक्लोहेक्झेन कार्बायडेड. पुढे 14 नंबर पहा. आता इथं आहे सायक्लोपेंटेन. आणि सायक्लोपेंटेनला काय अटॅच आहे, हा CHO ग्रुप अटॅच आहे. पण त्याचबरोबर एक मिथाइल ग्रुपसुद्धा अटॅच आहे. त्यामुळे तुम्हाला इथं नंबरिंग करावं लागेल. आता नंबरिंग कसे करणार तुम्ही, हा जो CHO ग्रुप अटॅच आहे, हा CHO ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन फर्स्ट कन्सिडर करा. मग आता डिसाईड करा तुम्हाला क्लॉकवाईज जायचं आहे का अँटी क्लॉकवाईज जायचं आहे. कसं जाणार, क्लॉकवाईज जाणार. 1 2 3. तुम्ही जर अँटी क्लॉकवाईज गेलात तर 1 2 3 4ला अटॅच आहे. लक्षात, ज्या एंडकडनं ज्या डायरेक्शनमध्ये तुम्हाला दुसरा प्रिफिक्स एखादा जवळ पडेल त्या डायरेक्शनमध्ये तुम्ही नंबरिंग करणार. पुढे सांगा, याचा आय पी एस नेम करणार. 3ला काय अटॅच आहे, CH3. त्यामुळे करणार 3 मिथाइल. 3 मिथाइल. पुढे काय, ही रिंगचं नाव काय, सायक्लोपेंटेन. दिस इज सायक्लोपेंटेन. आणि पुढे कंपल्सरी वर्ड कोणता लावायचा, कार्बायडेड. मग याचा आय पी एस नेम काय झालं, 3 मिथाइल सायक्लोपेंटेन कार्बायडेड. पुढे 15 नंबर, बेन्झिन रिंगला CHO ग्रुप अटॅच आहे. हे दोन्ही प्रिफिक्स आहेत. त्यामुळे तुमचा फर्स्ट नंबर जाणार कोणाला, CHO ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तोच. क्लॉकवाईज जायचं का अँटी क्लॉकवाईज जायचं, अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4. 2ला आणि 4ला अटॅच आहेत. 2ला आणि 4ला सेम अटॅच आहेत का, नाही आहेत, डिफरंट आहेत. डिफरंट असेल तर अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करा. 4ला ब्रोमो, 2ला नायट्रो. म्हणजे फर्स्ट कोण येणार, 4 ब्रोमो. 4 ब्रोमो. पुढे येणार 2 नायट्रो. 2 नायट्रो. आणि बेन्झिन रिंगला जर CHO ग्रुप अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो, बेन्झाल्डेड म्हणतो. मग याचा आय पी एस नेम काय झालं, 4 ब्रोमो 2 नायट्रो बेन्झाल्डेड. इथे पाहता बेन्झिन रिंगला डायरेक्ट CHO ग्रुप अटॅच आहे का, नाही. बेन्झिन रिंगला डायरेक्ट CHO ग्रुप अटॅच नाही आहे. म्हणजे कार्बायडेड यूज करणार का तुम्ही, नाहीच करणार. तर आता आपली मेन चेन कोणती होणार सांगा, तर मेन चेन आपली ही होणार 1 2 3 असे नंबरिंग होणार. मेन चेन आपले कोणते आहे, 1 2 3. हे झाले तुमची मेन चेन. मग याचा आय पी एस नेम करणार. थर्ड कार्बन ॲटमला हा एक ग्रुप अटॅच आहे. कोणता ग्रुप असतो तो, फिनाइल. दिस इज कॉल्ड फिनाइल. 3 फिनाइल. टोटल कार्बन इन मेन चेन 3. प्रोप. पुढे ANE. ए रिमूव्ह करा, त्या ठिकाणी AL लिहा. 3 फिनाइल प्रोपॅनल. समजलं. पुढे 17 नंबर. आता इथे बेन्झिन रिंगला 2 CHO ग्रुप अटॅच आहेत. कोणता कार्बन ॲटम तुम्ही फर्स्ट कन्सिडर करणार, कोणताही करू शकतो कारण 2च आहेत. 3 असतील तर मग लोएस्ट सम रूल आपण यूज करतो. पहा, हा आहे फर्स्ट, हा आहे सेकंड, किंवा हा फर्स्ट हा सेकंड. आता बेन्झिन रिंगला डायरेक्ट CHO ग्रुप अटॅच आहे. म्हणजे फर्स्ट काय लिहायचा, बेन्झिन. फर्स्ट लिहायचा बेन्झिन. त्यानंतर हा CHO कुठे आहे, 1ला अटॅच 1. हा CHO 2ला 2. टोटल किती झाले सांगा, 2 झाले ना. 2 असेल तर काय लिहायचं, डाय लिहायचं. आणि पुढे लिहायचं कार्बायडेड. 2 आहेत म्हणून आपण फर्स्ट काय यूज केलं, हे डाय. आणि नंतर काय येणार मग, कार्बायडेड. इथे काय येणार, डॅश कॉमा डॅश. येतं ना सर्वांच्या लक्षात आहे. मग सांग याचा आय पी एस नेम काय झालं, बेन्झिन 1 2 डाय कार्बायडेड. हे डाय काय यूज केलं, कारण 2 आहेत ना कार्बायडेड, 2 आहेत CHO, त्यामुळे आपण डाय यूज केलं. आणि पुढे वर्ड कोणता, कार्बायडेड, कारण बेन्झिन रिंगला डायरेक्ट कटायचे CHO. डाय बेन्झाल्डेड असं नाही लिहायचं, डाय बेन्झाल्डेड. काय लिहायचं, बेन्झिन 1 2 डाय कार्बायडेड. 3 असतील तर काय लिहिणार, ट्राय कार्बायडेड. पुढे 18 नंबर पहा, काय लिहिलं 18 नंबर, PCH3O C6H4 CHO. मला सांग हे जे C6H4 आहे त्याचा मिनिंग काय होतो, तर C6H4 याचा अर्थ बेन्झिन रिंग. C6H4 याचा अर्थ बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंगला इथे काय त्याचे CHO, मी इथे
कुठेही अटॅच करू शकतो CHO हां. C6H4ला काय अटॅच आहे CHO कुठे अटॅच केलं तरी पण चालतो. पुढे काय लिहिलं सांगितलं PCH3O लिहिलं आहे. याचा अर्थ काय P म्हणजे पॅरा पोझिशन आणि पॅरा पोझिशनला काय अटॅच आहे OCH3 ही आहे पॅरा पोझिशन त्यामुळे इथं OCH3 सांगता येईल. IUPAC नेम काय अर्थ आहे विच इज फर्स्ट दिस इज फर्स्ट. हां क्लॉकवाईज काय अँटी क्लॉकवाईज दोन्ही डायरेक्शनमध्ये करू शकतो 1 2 3 4. 4ला एक ग्रुप अटॅच आहे कोणता इथरमध्ये पाहिलं आपण OCH3ला आपण काय म्हणतो मिथॉक्झी म्हणतो 4 मिथॉक्झी आणि बेन्झिनला CHO त्यामुळे काय लिहिणार बेन्झाल्डिहाइड म्हणजे IUPAC नेम काय आलं 4 मिथॉक्झी बेन्झाल्डिहाइड. देताना कसं दिलं होतं तुम्हाला कंडेन्स फॉर्म्युला दिला होता समजलं. तर हे C6H4 म्हणजे बेन्झिन असतं ते लक्ष ठेवा आणि इथं P लिहितात किंवा कधी कधी M लिहितात कधी किंवा O लिहितात समजलं. तर याचं IUPAC नेम आहे 4 मिथॉक्झी बेन्झाल्डिहाइड. तर याच्यावरचं मी तुम्हाला होमवर्क देतो आहे फर्स्ट हे नोट करा. नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइडवरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे 2 क्वेश्चन दिलेले आहेत होमवर्कमध्ये. ठीक आहे. तर आज आपण कोणता पॉईंट पाहिला तर आज आपण पाहिलं अल्डिहाइडचं इंट्रोडक्शन आणि नॉमेनक्लेचर. तर आपण नेक्स्ट लेक्चरला कीटोनचं इंट्रोडक्शन आणि नॉमेनक्लेचर पाहूया. थँक्यू.